आणि एक महत्त्वाची बातमी, माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो असं सुशील केडिया यांना म्हटलेलं आहे। मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो असं सुशील केडिया यांना म्हटलेलं आहे। बिघडलेलं वातावरण चांगलं करा असं सुशील केडिया यांनी म्हटलेलं आहे। काल त्यांनी आव्हान दिलेलं होतं, 30 वर्ष इथे मराठी माहिती नाही, मराठी बोलता येत नाही, मराठी बोलणार नाही असं म्हटलं होतं आणि आता आज चुकीबद्दल माफी मागतो असं सुशील केडिया यांनी म्हटलं। सुशील केडिया यांनी आपलं हे ट्विट जे आहे ते राज ठाकरे यांना टॅग केलेलं होतं। त्यानंतर केडिया यांचं कार्यालय आज मनसैनिकांनी फोडलं। त्यानंतर सुशील केडिया यांनी आता आपल्या भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितलेली आहे। माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो असं सुशील केडिया यांनी म्हटलंय। तर मला माफ करा, मी माझं वक्तव्य मागे घेतो असं सुशील केडिया यांनी म्हटलेलं आहे। आज Look at my past tweeting, the way I've been appreciative of Raj Thakre ji. I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा। सुशील केडिया यांचं हे वक्तव्य आणि त्यांनी आपल्या मागच्या वक्तव्यावरून माफी मागितलेली आहे। भाषेबद्दल जे त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यावरून त्यांनी माफी मागितली आहे। मी 30 वर्ष मुंबईमध्ये राहतो, मात्र मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलं होतं। ट्वीटिंग the way I've been appreciative of Raj Thakre ji, I'm hopeful he will realize that जब अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है। मेरी गलती को मैं स्वीकारता हूं, क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे, तो मैं आपका आभारी रहूंगा। सुशील केडिया यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे। चुकीबद्दल माफी मागतो असं सुशील केडिया यांनी म्हटलंय। वक्तव्य मागे घेत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। अपने ही अपनों का दम घुटाते हैं तो गलतियां होती है असं सुशील केडिया यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांची देखील त्यांनी माफी मागितलेली आहे। भाषेबद्दल त्यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून त्यांनी माफी मागितली आहे। 30 वर्ष मी मुंबईत राहतो, मात्र मी मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा असं वक्तव्य केडिया यांनी केलेलं होतं। त्यानंतर मनसैनिकांनी केडिया यांचं ऑफिस या ठिकाणी फोडलं। त्यानंतर हे बिघडलेलं वातावरण चांगलं करा, ज्यांच्या हातात आहे हे वातावरण चांगलं करणं, त्यांनी ते चांगलं करावं असं केडिया यांनी म्हटलेलं आहे। चुकीबद्दल त्यांनी राज ठाकरे यांचीही माफी मागितली आहे। तर आज सकाळी सुशील केडिया यांचं ऑफिस फोडण्यात आलेलं होतं आणि आता त्यांनी वक्तव्य मागे घेत असल्याचं म्हटलेलं आहे। काल 30 वर्ष महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलता येत नाही, मराठी बोलणार नाही। सुशील केडिया यांचं ऑफिस जे आहे ते आता फोडलेलं आहे। मनसेनं जे आहे ऑफिस फोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कालच मनसेकडून जे आहे ते त्यांना मनसेला जे आहे त्या सुशील केडिया यांनी आव्हान दिलेलं होतं। राज ठाकरे यांना आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं होतं। या मोठ्या प्रमाणावरती जो हल्ला आहे तो करण्यात आलेला होता। इथं आपण बघू शकतो की पोलीस देखील उपस्थित आहेत आणि पोलिसांकडनं जे आहे संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। त्यासोबत नारळ जे आहेत ते देखील ते फोडण्यात आलेले आहेत। नारळ जे आहेत ते फेकून मारलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। मोठा हल्ला जो आहे तो या पूर्ण कार्यालयावर करण्यात आलाय। नारळाचे आपण हे बघू शकता की कशा पद्धतीने इथं नारळ जे आहेत ते फोडण्यात आलेले आहेत। नारळ फोडून जे आहेत ते या संपूर्ण त्यांच्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो मनसेकडनं करण्यात येतोय। खरं म्हणजे